नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राकडे जास्त लक्ष दिलंय. मुख्यमंत्री यांनी आरक्षणाबाबत आपलं मत मांडलंय. मोदी 6 सभा घेत आहेत, याचा आनंद मला. मोदी सभा घेतात याचा अर्थ महाराष्ट्राचं महत्त्व वाढलं. उद्याचा महाराष्ट्र देशाचं एक चांगल्या नंबरचं असेल. आरक्षणाबाबत हे सरकार चांगला निर्णय घेऊ शकतं. तसं काही नाहीये. मोदी साहेबांनी यावेळेला महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जो 45चा आकडा आहे तो गाठता यावा यासाठी सर्वजण प्रचारात आहेत. आरक्षणासंदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली, म्हणून त्याचा आणि निवडणुकीचा अर्थार्थी काही संबंध नाही. सुरेश नवलेंचं एकनाथ शिंदे बद्दलचं असलेलं प्रेम त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे, परंतु असा कोणताही गैरसमज करून घेऊ नका. शिंदे साहेबांचं महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीत किती वजन आहे याची त्यांना सुद्धा कल्पना आहे. म्हणून दरवेळेला जे जे प्रस्ताव असतील, जे जे डेव्हलपमेंटच्या गोष्टी असतील, त्याला मोदी साहेब असो की अमित शाह साहेब असो, ते पाठिंबा देतात आणि त्या पद्धतीने मदत करतात. म्हणून कधी असं आपल्याला जर वाटत असेल तर तो गैरसमज डोक्यातून काढून टाकला पाहिजे. अहो, मोदी साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 सभा घेत आहेत. आनंद माना ना. देशाचा पंतप्रधान असलेला माणूस जर महाराष्ट्रामध्ये वारंवार येतोय याचा अर्थ महाराष्ट्राचं महत्व वाढलेलं आहे. महाराष्ट्राच्या या ठिकाणून मिळणारा त्यांना प्रतिसाद पाहून ते जर सभा घेत असतील तर याचा आनंद मानला पाहिजे. उद्या या महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट कुठे जाणार आहे, महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललाय याची जाणीव मोदी साहेबांना आहे, म्हणून ते आज महाराष्ट्राकडे लक्ष ठेवून आहे. उद्याचा महाराष्ट्र हा देशामध्ये एक नंबर असणार आहे, हे त्याच्या मागचं गुपित आहे. त्यांच्या दौऱ्याबद्दल मनोज जरांगे पाटील म्हणाले की त्यांना इथं सभा घ्याव्या लागतात. मोदी साहेबांना सभा घेणं हे चांगली गोष्ट आहे. मोदी साहेब सभा जेवढे जास्त घेतात, लोकांशी कनेक्ट होत आहेत, लोकांशी बोलत आहेत, याच्यातच खऱ्या अर्थानं आपला पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राशी आणखीन एकरूप होण्याचा जर प्रयत्न करत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. राजकारण हा वेगळा विषय जरी असला, आरक्षणाबद्दल मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, आता मोहन भागवतांनीही सांगितलेलं आहे. म्हणून आरक्षणाच्या विषया संदर्भामध्ये जो काही निर्णय होईल, जो काही चांगला निर्णय घ्यायचा आहे ते हेच सरकार घेऊ शकतं. गेली 40 वर्ष जी सरकार होती मागची, त्यांनी ह्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत लोकांना झुलवलं, त्यांची दिशाभूल केली आणि हा दिशाभूल करून त्यांनी त्यांचं राजकारण साधलं. परंतु हे सरकार देणारं आहे आणि हे जे शब्द देतं ते पाळतं, हा विश्वास सर्वसामान्य जनतेला सुद्धा.